नमस्कार. अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत एकदम भन्नाट पद्धतीचा सँडविच. घरच्या घरी कोणताही ओव्हन नसताना घरच्या घरी अगदी झटपट कसा बनवायचा सँडविच ते पाहूयात. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी ही सँडविच रेसिपी एकदम झटपट, कोणताही ओव्हन नसताना, कोणताही महागडे सॉसेस नसताना एकदम झटपट आणि पटकन सँडविच कसा बनवायचा एकदम चविष्ट ते पाहूयात. घरच्या घरी सँडविच कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा, 1 टमाटर आणि 1 काकडी लागणार आहे. काकडी आपल्याला अर्धीच लागेल. ब्रेड लागणार आहे. पहा, आपण सँडविच ब्रेड आणलेला आहे, तेच ब्रेड आपल्याला इथे लागणार आहे. आता आपण कांदा कापून घ्यायचा आहे. दोन्हीही बाजूनी कांदा कापून घ्यायचा आहे. कांदा, टमाटर आपल्याला गोल गोल अशी पातळ अशी कापून घ्यायची आहेत. खूप जाड ठेवायचं नाही आणि ते नंतर चांगलं लागणार नाही. त्यामुळे पातळ अशी गोल गोल अशी कापून घ्यायचे आहेत. तुम्ही ते पाहू शकता. टमाटर देखील याच पद्धतीने गोल गोल असा टमाटर देखील याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता, हे लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट अशी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी ही चव या सँडविचला येते. अगदी घरच्या घरी अगदी 5 ते 10 मिनिटात कोणीही सहज बनवू शकेल. पहिल्या प्रयत्नात असा आपला सँडविच आपण बनवणार आहोत. तर तसे तर अनेक प्रकार आहेत सँडविच बनवायचे, पण मी अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने सँडविच कसा बनवायचा ते इथे सांगणार आहे. तर पहा, काकडी देखील याच पद्धतीने गोल गोल अशी कट करून घ्यायची आहेत. खूप जास्त आपल्याला लागणार नाही, तर अर्ध काकडी आपण कापून घेतलेलं आहे. तर इथे आपण चटणी करून घ्यायचं आहे. हिरवी चटणी कशी करायची ते पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. कोथिंबीरनंतर 1 इंच अद्रक लागणार आहे. आता आपल्याला मिरची लागणार आहे. सँडविचला लावायला जी हिरवी चटणी असते ती घरच्या घरी कसं बनवायचं ते पहा. तर मंडळी, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. मगच समजेल तुम्हाला की आपण कसा बनवला फायनली शेवटपर्यंत सँडविच. तर पहा, आता आपण मिरची घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण घालून घ्यायचं आहे लसूण. लसूण इथे मी 4 लसूण घालून घेतलेलं आहे. मिरची इथे 2-3 आपण घ्यायचं. आपल्याला जसं झणझणीत हवं असेल तर तसं तिखट करू शकता. आता आपण हे ग्राइंड करून घ्यायचं. यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची एवढं लागतं आणि मीठ देखील यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला. मीठ घालताना स्किप झालेलं आहे. आता आपण थोडंसं यामध्ये निंबू देखील पिळून घ्यायचं आहे, नाहीतर हिरवी चटणी लगेचच काळं पडतं. त्यामुळे लिंबू पिळून घेतलं तर काळं पडणार नाही. आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. मस्त चटणी तयार झाली. ही चटणी आपण ब्रेडला लावून घेतो. तर सगळ्यात आधी पाहू शकता, आता आपण ब्रेड घ्यायचं आहे. ब्रेडला आपण जी आत्ता हिरवी चटणी बनवून घेतली ती हिरवी चटणी आपण लावून घ्यायचं आहे. एकदम झणझणीत आणि थोडीशी टेस्टी असते ही चटणी. तर पहा, या पद्धतीने आपण संपूर्ण ब्रेडला पसरवून घ्यायचं आहे. हिरवी चटणी अगदी झटपट आणि पटकन बनतो मंडळी. जेव्हाही आपण वडापाव, सँडविच काहीही बनवत असेल तेव्हा ही चटणी आपल्याला कंपल्सरी लागते. जर तुमच्याकडे पुदिना असेल तर नक्की पुदिना वापरा. याच्याने चव दुप्पट येते आणि जबरदस्त लागते मंडळी. तर आता आपण एक ब्रेडला चटणी लावून घ्यायची आणि दुसऱ्या ब्रेडला सॉस लावून घ्यायचा, केचप, टमॅटो केचप लावून घ्यायचं, किंवा तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही रेड चिली केचप लावू शकता. तर इथे ना गोड केचप लावून घ्यायचं आहे. मुलांना खूपच आवडतील आणि सगळ्यांना आंबट आणि गोड असा यामध्ये चव येतो, त्यामुळं आपल्याला इथे गोड केचप लावून घ्यायचं आहे. तर आता आपण काकडी ठेवूयात ब्रेडवर. या पद्धतीने 4 काकडी ठेवूयात. त्यानंतर आपण कांदा ठेवूयात. काकडी ठेवला की आपण कांदा ठेवून घेऊयात. कांदा ठेवला की आपण टमाटर ठेवून घेऊयात. टमाटरचं प्रमाण थोडा कमी, काकडीचं थोडंसं जास्त प्रमाण आणि कांद्याचं प्रमाण तुम्ही तेही कमी जास्त म्हणजे 2-3 ठेवूयात. कांद्याचं चालतं आहे, पण टमाटरचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आपल्याला, नाहीतर खायला जाणार नाही, आंबट होऊन जातो.
तर दोन टमाटर ठेवून घेतलं. त्यावरून याच्यावर आपण चाट मसाला मारून घ्यायचा आहे आणि पांढरा मीठ म्हणजे काळं मीठ आपण म्हणतो ते यावर घालून घेतला तरीही चालेल. आता आपण बंद करून घ्यायचं. आता हे बाजूला ठेवूयात. आणखीन एक ब्रेडला त्याच पद्धतीने व्यवस्थित चटणी लावून घेऊयात आणि आणखीन एक ब्रेड बनवून घेऊयात. 2 ब्रेड अगदी कोणताही ओव्हन नसताना अगदी घरच्या घरी सँडविच एकदम कुरकुरीत आणि चविष्ट सँडविच आपण इथे बनवणार आहोत. तेही पॅनमध्ये बनवणार आहोत मंडळी. एकदम झटपट आणि एकदम चविष्ट रेसिपी आहे. तर पहा, आता आपण दुसऱ्या ब्रेडला केचप लावायचं. एका ब्रेडला आपण चटणी लावून घेतली, दुसऱ्या ब्रेडला केचप लावून घ्यायचं. पद्धतीने दोन्हीही ब्रेडला सॉस आणि चटणी लावून घेतला. आता आपण पुन्हा काकडीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवून 3 किंवा 4 काकडी लावून घ्यायच्या. 4 काकडी लावून घेऊयात आणि 2-3 कांदे, 2 कांदे 2 टमाटर लावले तरी चालतील. आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. आता आपण 2 कांदे आणि 2 टमाटर घेऊयात आणि वरून चाट मसाला मारायचा. चाट मसाला आणि काळा मीठ हे नक्की वापरा, म्हणजे यामुळे चविष्ट म्हणजे जबरदस्त चव येते. आता आपण दुसरा ब्रेड घ्यायचा चटणीवाला, ते असा बंद करून घ्यायचा. आता हे दोन्हीही ब्रेड आपण शेकणार आहोत. तर त्यासाठी आपण पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन छान गरम झाला की त्यामध्ये हे ब्रेड ठेवून घेणार आहोत. दोन्हीही साईडला 2 ते 3 मिनटासाठी शेकून घ्यायचे. अगदी झटपट आणि पटकन बनते मंडळी. आता पहा, दुसऱ्या साईडलाही पलटून घेतलं. दोन्हीही ब्रेड दोन्हीही साईडला व्यवस्थित शेकून घ्यायचा. एकदम भन्नाट आणि एकदम कुरकुरीत होतात मंडळी. कोणताही ओव्हनची गरज नाही सँडविच बनवायला. तर पहा, गरमागरम सँडविच इथे तयार झालेला आहे. आता आपण कट करून इथे दाखवते तुम्हाला कसा झाला आपला सँडविच. एकदम कुरकुरीत, एकदम क्रिस्पी आणि भन्नाट झालेला आहे मंडळी. सकाळच्या घाईघाईत तुम्ही ही नाश्ता मुलांसाठी बनवून देऊ शकता. एकदम पौष्टिक आणि एकदम चविष्ट लागते. आणि आजकाल ह्या जमान्यात मुलांना हा सँडविच वगैरे खूपच आवडतो. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. तर गरमागरम सँडविच खायला या मंडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय.